मित्रांनो, तानाजी, बाजीप्रभू यांच्यावरती तुम्हाला चित्रपट पाहायला मिळाले, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहेत. काहींना असाही गैरसमज असतात की आपल्याला शाळेमध्ये हे शिकवले, पण मी तुम्हाला सांगितलं की 38 स्वराज्य योद्धे हे तुम्हाला खेळता खेळता कळतील तर मजा येईल की नाही. स्वराज्य योद्धे मुलांना खेळता खेळता कळावेत यासाठी मावळाने बनवलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या ट्रम्प कार्ड्सना आता सगळ्या लोकांचं प्रेम मिळतं. अशाच योद्ध्यांची माहिती देणारं यातलं प्रत्येक कार्ड आपल्याशी काय बोलतं ही सांगणारी ही शृंखला आहे. तुम्हाला दिसत असेल की हे आता कमी कमी होत चाललेत, कारण की आपण शृंखलेच्या या भागामध्ये पुढचा योद्धा घेतो आहोत आणि प्रत्येक वेळी योद्धा कमी करतो. या भागात पाहूया योद्धा कोणता मिळाला आहे आपल्याला. आपल्याला आज बोलायचं आहे सूर्याजीराव मालुसरे यांच्याबद्दल, ज्यांचं चित्र मला प्रचंड आवडतं. खूप स्वॅगमध्ये ते सिंहगडाचा कडा चढतानाचं चित्र आहे ते. सूर्याजीराव मालुसरे हे मोहीम प्रमुख होते आणि स्पेशल टास्कमधले होते. आता स्पेशल टास्क का? कारण की हे कायम तानाजीरावांबरोबर होते. स्वराज्य सेनेत ऑफिशियल स्वराज्य सेनेमधली कुठली जबाबदारी न घेता बाहेरून सपोर्ट करणारे जे विशेष दल होतं, ज्यांना असाइनमेंट बेसिसवरती घेतलं जायचं, अशा लोकांना आपण स्पेशल टास्कमध्ये अंतर्भूत करतो. तर हे स्पेशल टास्कमध्ये तुम्हाला दिसतील 37 त्यांचा रँक आहे आणि पदावधी दर्शक बघा 100 पदावधी दर्शक आहे. सूर्याजी मालुसरे हे अगदी सुरुवातीपासून आपल्या भावाबरोबर ते भावाच्या मुलाबरोबर शेवटपर्यंत स्वराज्य सेवेत होते. त्यामुळे 100% तुम्ही बघितलं तर स्वराज्य सेवेत त्यांचं योगदान आहे. 40% युद्धांमध्ये त्यांचा उल्लेख येतो. तानाजीरावांबरोबरच असल्यामुळे अनेक युद्धांमध्ये तानाजीरावांसह आणि सिंहगडाच्या वेळेस तर तुम्हाला तर माहितीच आहे. सो 40 त्यांचं बॅटलफील्ड पार्टिसिपेशन आहे. 6 हा परफॉर्मन्स आहे. ओव्हरऑल कुठेही त्यांच्या लॉयल्टीवर प्रश्न उपस्थित होणारे कुठलेही विधान कोणाचंच नाही. त्यांच्याबद्दल कायम चांगलं लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे 6 परफॉर्मन्स आहे. रिमार्केबल फीट अर्थात तानाजीरावांच्या बलिदानानंतर जिथं सैन्य आपलं गर्भगळीत होऊन नेतृत्व गमावल्यावर निघून चाललं होतं, त्यावेळी ते दोर कापून तुमचा बाप इथं मरून पडलाय, तुम्ही कुठे चालला असं म्हणून परत एकदा इमर्जिंग लिडरशिप ज्याला म्हणतात, की जे परिस्थितीजन्य नेतृत्व त्यांच्यामध्ये आणलं आणि त्यांना आपल्या सैन्याला चैतन्य द्यावं लागलं की नाही सिंहगड आपल्याला सोडून नाही जाता येणार, आता आलोय तर जिंकूनच जायचं. भावाचा मृत्यू झालेला असताना असे हे सूर्याजीराव मालुसरे हे यांचं रिमार्केबल फीट उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला 8 दिसेल. तुम्ही त्यांचे इन्सिग्निया पाहिलेत, तुम्हाला अर्थात सिंगल गोल त्यांचा स्वराज्याचा एक सुवर्ण गोल दिसेलच. विशेष कार्य हा त्यांचा विभाग असल्यामुळे विभागाच्या खुण्याच्या इथे तुम्हाला शरभ दिसेल, जो मांगल्याचं प्रतीक असतो की जो राजाचं रक्षणासाठी दारात लावला जातो. शरभ असं आपल्याकडे अनेक शिल्पांमध्ये पाहायला मिळतो. ते चित्र आपण इथे स्पेशल टास्कसाठी असाइन केलेलं आहे. आणि जर नेतृत्व कौशल्य बघितलं तर स्वराज्य सेनेत नसल्यामुळे नाही, आणि लिडरशिप क्वालिटीजपेक्षा तुम्ही पिढ्यानपिढ्या स्वराज्यासाठी लढले का? स्वराज्य सेवा पिढ्यासाठीची आहे का? तर आहे. त्यांचे मामा, त्यांचा भाऊ, त्यांचा पुतण्या हे सारे स्वराज्यासाठी लढले होते. म्हणून तुम्हाला मधला जेम पिढ्यानपिढ्याच्या सर्व्हिसेससाठीचा, पिढ्यानपिढ्याच्या सेवेसाठीचा दिसेल. शंकराचं चित्र असलेलं छातीवरती चिलखत घेऊन गिरीश हे जे शंकराचं नाव आहे, त्या नावामध्ये शंकराचा भक्त असल्यासारखंच एक कडा चढतानाचं तुम्हाला चित्र दिसेल, जे वरून डोकावून बघतायत अतिशय स्टाईलमध्ये. असं चित्र तुम्हाला सूर्याजीराव मालुसरेंचं दिसेल. मला तुम्ही त्या चित्राबद्दल तुमचं मत कळवा. या भागात आपल्याला सूर्याजीराव मालुसरे भेटले. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोण भेटतंय. तोपर्यंत जय शिवराय.